न्यूज 18 लोकमतमध्ये सुरुवातीला बातमी दोन माजी मुख्यमंत्र्यांमधल्या पलटवाराची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र टाकले। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्य प्रदेशच्या वीज बिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात साधला। राज्य सरकारने वीज बिल माफी करावी असं आव्हान ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय। दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। काहींना जनाची आणि मनाचीही लाज नसल्याचं ट्विटमधून फडणवीसांनी म्हटलंय। 2019 ते 2022 या मधल्या काळात शेतकऱ्यांप्रतीचा पोकळा कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सरकारचं मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीने विजेची बिलं वसूल केली जात आहे। महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना। मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत। करा वीज बिल माफ करा, महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस